तुकाराम विचारसागर द्वितीय तरंग पान नंबर 22 यामध्ये आपण अधिकारी खंडन याचा विचार केलेला आहे। अधिकारी खंडन कुणी केलं, अधिकारी लक्षण कुणी मांडलं, या दोन गोष्टी यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत। अधिकारी लक्षण मांडलं हे वेदांतानुसार मांडलेलं आहे। अधिकारी कुणाला म्हणतात, अधिकाऱ्याचं लक्षण काय आहे, हा विचार आपण करून आलोय। परंतु सांख्यशास्त्रानुसार हे अधिकारी लक्षण योग्य नाही असं सांख्यांचं मत आहे आणि त्यानुसार अधिकारी खंडन केलं। अधिकारी खंडन करत असताना यामध्ये चिंतन करून आपण विषय खंडनापर्यंत येऊन थांबलो होतो। जीव ब्रह्म की एकता बने नाही, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हे वेदांताचं मुख्य फल आहे। वेदांताच्या फलाचा विचार करत असताना वेदांताचं प्रयोजन काय, तर जीव ब्रह्म ऐक्य आणि त्या जीव ब्रह्म ऐक्याला लागणारं साधन हा यातला विषय आहे। विषयाचं चिंतन करत असताना जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कसं होतं, कसं होणार, याचा विचार मांडत असताना पूर्व कह्या जो जीव ब्रह्म की एकता या ग्रंथ का विषय है सो संभवे नहीं। जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य करून देणं हा या ग्रंथाचा विषय आहे। जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कसं होईल, हाच विचार या ग्रंथामध्ये मांडला आहे। आता जीव कोणाला म्हणतात, ब्रह्म कोणाला म्हणतात, ब्रह्माचं लक्षण काय, जीवाचं लक्षण काय, यामध्ये जीवाची जीवदशा नष्ट होऊन ब्रह्मस्थितीला तो कसा पोहोचतो, म्हणजेच जीव ब्रह्मरूप कसा होतो, या स्थितीला घेऊन जाणारा ग्रंथ म्हणजे विचारसागर ग्रंथ आहे। विचारसागर ग्रंथाचा मुख्य विषय हा जीव आणि ब्रह्म ऐक्य आहे आणि त्या दृष्टीनं इथं आता त्याचं खंडन करायला लागलेत। काय खंडन आहे, यांचं ऐक्य संभवत नाही। का संभवत नाही, ब्रह्म तो पंचक्लेशते रहित है। ब्रह्म काय आहे, पंचक्लेश रहित आहे। तुम्ही म्हणाल हे वाक्य कसं वाचलं, मी पंचक्लेश नावं गाळून वाचलं। आता ती पंचक्लेश कोणते, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, इन पंचक्लेशंते रहित है। और विभू कहिए व्यापक है। विभू शब्दाचा अर्थ व्यापक, इथं दोह्यामध्ये तो शब्द आलेला आहे। जीव ब्रह्म की एकता कह्यो विषय सोकूर, क्लेश रहित विभू ब्रह्म इक, जीव क्लेश को मूर। इथं विभू शब्द आलाय। विभू म्हणजे व्यापक, एक है, सजातीय भेद रहित है। आता एक शब्दाचा अर्थ काय, एक शब्दाचा अर्थ ब्रह्म, एक शब्दाचं लक्षण काय, पाठीमागं आपण चिंतन केलंय। आत्म्याचे 10 विधेय आणि 10 निषिद्ध विशेषणं बघितलेत विचार चंद्रोदयामध्ये, आणि त्यामध्ये एक हे संख्यावाचक आहे का एक हे लक्षणावाचक आहे। संख्यावाचक म्हटलं की त्याला सोडून दुसरं नाही एक, आणि लक्षणावाचक म्हटलं की त्याचं लक्षण मांडावं लागतं। ते मी आत्ता आपल्याला विचारतोय, एक याचं लक्षण काय, भेदरहित असणं याला एक म्हणतात। पण कोणते भेद, सजातीय भेद, स्वगत भेद आणि विजातीय भेद, 3 प्रकारचा भेद आहे। स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद, 3 भेद पाठीमागं आपण पाहिलेले आहेत। स्वगत म्हणजे स्वतःशी असलेले,
शरीर एक आहे पण अवयव अनेक आहेत. शरीर किती आहे? एक आहे. अवयव किती आहेत? अनेक आहेत. आपल्याला एक अवयव व्यवस्थित करण्यासाठी डॉक्टरांकडे जायचं आहे. मग तेवढं एकच अवयव घेऊन डॉक्टरकडे जावं लागतं का सगळं शरीर घेऊन जावं लागतं? सगळं शरीर घेऊन जावं लागतं का एक अवयव काढायचा आणि डॉक्टरकडे? असं घडतं का? नाही घडत. शरीर एक आहे, अवयव अनेक आहेत. अनेक अवयव स्वगत स्वतःच्या ठिकाणी असलेला हा भेद आहे. कुटुंब एक, घटक अनेक. कुटुंबात असलेला हा स्वगत भेद आहे. कुटुंबामध्ये असलेला हा काय आहे? स्वगत भेद. सजातीय म्हणजे त्याच जातीचा. सजातीय. आमच्या जातीची मीटिंग आहे किंवा आमच्या जातीचा कार्यक्रम आहे म्हणून मला जावं लागणार आहे. जात हा शब्द आत्ता व्यवहारात वेगळा आहे, परमार्थात वेगळा आहे. जाती हा शब्द परमार्थात असलेला तो वेगळा आहे आणि व्यवहारात जात हा शब्द उपयोगात आणला जातो तो भिन्न आहे. याचा विचार करत असताना पुरुष जाती आहे, स्त्री जाती आहे. पुरुषांची बैठक, स्त्रियांचा कार्यक्रम, सजातीय. नाही, कीर्तनाला सगळ्यांना परवानगी आहे. विजातीय म्हणजे विजातीय कोणाला म्हणावं, सजातीय कोणाला म्हणावं, स्वगत कोणाला म्हणावं. हे तीन रहित जे आहे त्याला एक म्हणतात. हे एक लक्षण सांगितलं मी. आता दुसरं लक्षण सांगतो. देश काल वस्तू भेद रहित जी वस्तू आहे, जे स्वरूप आहे त्याला एक म्हणतात. देश, काल आणि वस्तू या अनुषंगाचं प्रमाण सुद्धा आहे. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला जगदाकार. देश रहित, काळ रहित आणि वस्तू रहित त्याला काय म्हणायचं? एक. आता तुम्ही हे 6 सांगायचे नाहीत, 3 सांगायचे फक्त एका वेळेला. 6 सांगितले तर अडचण नाही, पण आपल्या सुद्धा मांडण्यामध्ये जास्त गोंधळ वाटू नये आणि म्हणून 3-3चा विचार जर मांडला. एक कोणाला म्हणतात? आपुला तो एक देव करुनी घ्यावा. अभंगामध्ये एक शब्द आहे. या एक शब्दाचा अर्थ काय? एक म्हणजे याला सोडून दुसरं कोणी नको, हा संख्यात्मक अर्थ घेता येतो, कारण त्याला सोडून दुसरं नाहीच. एकम एव अद्वितीयम अशा पद्धतीचा विचार मांडला गेलेला आहे. एकमेव तोच आहे आणि त्यामुळं आपुला तो एक देव करुनी घ्यावा. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. नाम एक का विठोबा एक? एक विठोबा गाऊ आम्ही नाम. अन्वय पद्धतीने मी शब्द पुढं मागं केले. असा अर्थ करायचा का एक नाम विठोबा गाऊ आम्ही, असा अर्थ करायचा. एक हा शब्द नामाकडे नेला की नाम एक संख्यात्मक आलं आणि एक शब्द विठोबाकडे नेला तर लक्षणं सजातीय रहित आहे, विजातीय रहित आहे, स्वगत रहित आहे, असा विठोबा आहे. आणि अशा विठोबाचं आम्ही नाम घेऊ, कारण अशा विठोबाचं नाम कसं आहे? सत्यसाच खरे. ते नाम सत्य आहे, कारण तो विठोबा एक आहे. तो विठोबा कसा आहे? एक आहे आणि म्हणून तो सत्य आहे. तो एक आहे, सत्य आहे, म्हणून त्याचं नाम सुद्धा सत्य म्हणून आणि कापे काम नाही. आता दुसऱ्या नामाचा आम्ही स्वीकार करत नाही. आता दुसऱ्या नामाकडे आम्ही जात नाही. आम्ही आता याच्यावरच स्थिर राहू. अशा पद्धतीचा एक या शब्दाचा विचार इथं आपण पाहत होतो. पण यामध्ये मी एक शब्द सांगितला, काहे ते ब्रह्म के सजातीय और ब्रह्म है नहीं. आता एक शब्दाचं स्पष्टीकरण, विभू शब्दाचं स्पष्टीकरण आणि पंचक्लेश रहित. पंचक्लेश म्हणजे किती क्लेश आहेत? 5. क्लेश शब्दाचा अर्थ काय?
विचारसागर ऐकलाय आपण सगळ्यांनी. क्लेश शब्दाचा अर्थ काय? क्लेशोऽधिकस्तरस्तेषाम् अव्यक्तासक्त चेतसाम्. अव्यक्त आहे गतिर दुःखम देह वद्भेर. कितव्या अध्यायात आहे? हाय कुठेतरी 12व्या अध्यायामध्ये हा श्लोक आपल्या समोर येतोय. आणि क्लेशोऽधिकस्तरस्तेषाम्. चला ठीक आहे, आत्ता मला त्याच्या विस्तारात जायचं नाही. पण इथं आत्ता क्लेश शब्दाचा अर्थ दुःख. 5 प्रकारचं दुःख आहे. काय आहे? 5 प्रकारचं दुःख आहे. आता तुम्ही म्हणाल अविद्या हे दुःख आहे का? पण इथं अर्थ घेताना दुःख असा अर्थ घेतला गेलेला आहे. पंचक्लेश आहेत, पंचताप आहे, पंचदुःख आहे. 5 प्रकारचं दुःख मांडले का शास्त्रकारांनी? आता कुठल्या शास्त्रकाराचं विचारू का? चला ठीक आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. आता सुरुवातीला हे 5 पाठ करायचे आहेत. आणि हे 5 पाठ झाल्यानंतर काय करायचे? पुन्हा याच्या व्याख्या, स्पष्टीकरण द्यायचं आहे. अविद्या शब्दाचा अर्थ काय, त्याच्यावर टिप्पणी आहे 66 नंबर. जो विचार के किए हुए होवे नाही. जर विचारानं आपण अविद्या पाहू लागलो तर ती नाहीच. बघा, पहिला शब्द सिद्धांत आहे. या पहिल्या शब्दाला अंडरलाईन करता का? बघा काय आहे? जो विचार के किए. विचार शब्दाचा अर्थ विवेक. विवेक दृष्टीनं पाहिलं तर होवे नाही. जी नाही सो अविद्या कही आहे, तिला अविद्या म्हणतात. सो अविद्या, ती अविद्या मूला तुला भेदते दो भांती की है. भांती शब्दाचा अर्थ प्रकार. मूल अविद्या आणि तूल अविद्या असे 2 प्रकार या अविद्येचे आहेत. अविद्येचे प्रकार किती? 2. कोणते? मूल अविद्या आणि तूल अविद्या. आता त्याची व्याख्या द्यायला लागले. जो शुद्ध चैतन्य को ढापे सो मूल अविद्या है. ढापे म्हणजे झाकते, आवृत्त करते. शुद्ध चैतन्य म्हणजे विभू व्यापक चैतन्याला जी झाकते तिला काय म्हणतात? मूल अविद्या. विचार सागरामध्ये टिप्पणी नंबर 285 मध्ये याचा विस्तार पुढे आलाय. किती नंबर टिप्पणी? 285. तिथं लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला संदर्भ सापडेल. जो शुद्ध चैतन्य को ढापे सो मूल अविद्या है. जी शुद्ध चैतन्याला व्यापक चैतन्याला झाकते तिला काय म्हणतात? मूल अविद्या. घटादी उपादी वाले चैतन्य को ढापे सो तुला अविद्या है. घट वगैरे या उपाधीने युक्त चैतन्याला जी झाकते, आवृत्त करते त्याला तुला अविद्या म्हणतात. आता तुल अविद्या म्हणजे पदार्थाला झाकणारी आणि मूल अविद्या म्हणजे ब्रह्माला झाकणारी. असा जरी अर्थ लक्षात ठेवला तरी तोच आहे. वेगवेगळ्या पदार्थाला जी झाकते तिला तुल अविद्या म्हणायचं. आणि जी आपल्या आत्म्याला जागते, ब्रह्माला जागते, देवाला जागते, स्वरूपाला जागते तिला काय म्हणायचं? मूल अविद्या. तुम्ही म्हणाल मग मूल अविद्या लई जणाला जागते, खूप जणाचा तुम्ही निर्देश केला, नावं घेतली. लक्षण एकच आहे, एकालाच जागते, स्वरूपाला जागते, तिला मूल अविद्या म्हणायचं. आणि स्वरूप सोडून इतर सर्व पदार्थाला जागते तिला तुल अविद्या. तिनमे मूल अविद्या भी कार्य कारण भेदते दो भांती की है. आता मूल अविद्या सुद्धा 2 प्रकारची. अविद्येमध्ये मूळ प्रकार किती? 2. कोणते? मूल अविद्या आणि तुल अविद्या. मूल अविद्येत आता 2 प्रकार आहे. कार्य मूल अविद्या आणि कारण मूल अविद्या. तुम्ही म्हणाल वाढतच चाललंय, पाठ करायचं अवघड आहे.
आता अलीकडं मुलीचा बायोडाटा देताना वंशावळ द्यावं लागायला लागली. काही जणाला वंशावळ स्वतःला माहीत नाही म्हणून मोठ्याला कोणाला तर घेऊन बसावं लागतं. मग त्या वंशावळीमध्ये नावं लिहावी लागतात. कोण नावं लिहावी लागतात? नात्यामध्ये जे आहे पूर्वीपासून ही सगळी नावं त्यामध्ये घ्यावी लागतात. अन्य विषय अन्य की बुद्धिरूप प्रतीति जो है सो कार्यरूप अविद्या आहे. याला काय म्हणायचं? कार्यरूप अविद्या. अन्य विषय अन्य की, रज्जू असून सर्पाची प्रतीती आली. अन्य विषय अन्य की आहे कोण? रज्जू. काय भासायला लागलं? सर्प. अन्य याच्या ठिकाणी ते भासायला लागलं. बुद्धिरूप प्रतीति जो है सो कार्यरूप अविद्या है. आवरण विक्षेप शक्ति वाला अनादि भावरूप जो है सो कारण रूप अविद्या है. आता इथं लक्षण मांडलं बघा. अज्ञान कशाला म्हणतात? अज्ञानाची अवच्छेदक किती? आता त्याचं लक्षण मांडलं इथं. आवरण स्वल्पविराम, विक्षेप शक्ती अनादि स्वल्पविराम, भावरूप जो है. आता यात काय नाही? अनिर्वचनीय नाही. आपण अज्ञानाचं लक्षण पाहताना 5 बघितलेत पाठीमागं. 3 में कार्यरूप अविद्या भी है. आता याच्यामध्ये कार्यरूप अविद्या सुद्धा आहे. आता थोडा अवघड आहे इथपर्यंत. इथून पुढं आता एवढा एक भाग करा तुम्ही आत्तापर्यंतचा. हे डोक्यात ठेवा. आपण काय बघायलोय? अविद्या. अविद्या शब्दाचा अर्थ काय केला सुरुवातीला? विवेक दृष्टीनं पाहिल्यानंतर जी नाही, अस्तित्वच नाही. आपण म्हणतो बारीक विचार केला तर भांडणात काही तथ्य, काहीच तथ्य नाही. तसं विवेकानं पाहिलं तर अविद्याच नाही. पण त्या अविद्येचे 2 प्रकार पाहिले. मूल अविद्या, तूल अविद्या. मूल अविद्या ही चैतन्याला जागते आणि तूल अविद्या ही पदार्थाच्या ठिकाणी असलेल्या चैतन्याला जागते. मूल अविद्येमध्ये 2 प्रकार, कार्य आणि कारण. अधिष्ठानाच्या ठिकाणी जे भासतं त्या प्रतीतीला कार्य अविद्या म्हणायचं. आणि ज्याच्या ठिकाणी भासतं त्याच्या ठिकाणी पण आवरण आहे, त्याला कारणरूप अविद्या म्हणायचं आहे. एवढं एक भाग करा. आता इथून थोडं वेगवेगळे मुद्दे आहेत, हे तुम्हाला थोडं लक्षच द्यावं लागणार आहे. 3 में कार्यरूप अविद्या भी. आता याच्यामध्ये जी कार्यरूप अविद्या आहे त्यातले प्रकार मांडायला सुरुवात केली. अनात्मा देहादिक विषय. देह म्हणजे कोण आहे? अनात्मा आहे. देह म्हणजे कोण आहे? अनात्मा आहे. त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी. देहाच्या ठिकाणी आत्मबुद्धी कोणाची असते? चार्वाकांची. आत्मबुद्धी कोणाची आहे? चार्वाक. चार्वाकांचं मत काय? चक्षुर्वय सत्यम. जे डोळ्यांनी दिसतं तेच सत्य. चार्वाकांचं मत, जे डोळ्यांनी दिसतं तेच सत्य मानलं जातं. याला चार्वाक म्हणतात. आत्मा डोळ्याला दिसत नाही, ब्रह्म डोळ्याला दिसत नाही, देव डोळ्याला दिसत नाही म्हणून आम्ही मानत, याला चार्वाक म्हणायचं. याला देहात्मवादी असं सुद्धा म्हणतात. याला काय म्हणतात? देहात्मवादी. अनित्य आकाशाधिक विषय नित्यबुद्धी. आकाश वगैरे पंचमहाभूत काय आहे? नित्य आहे का अनित्य आहे? अनित्य आहे. पण आपल्याला काय वाटतं? नित्य वाटतं. पृथ्वी तीच आहे, आप तेच आहे, तेज, वायू, आकाश हे सगळं नित्य आहे का अनित्य आहे? शास्त्र सांगतं अनित्य आहे, पण आपला विचार काय आहे? 7 वाऱ्यावर नाव आहे आपलं. मग पृथ्वी नित्य आहे का अनित्य आहे?
पृथ्वी जर अनित्य असेल तर सातबाऱ्यासाठी भांडण असावं का? पण आपलं भांडण असतं सातबाऱ्यासाठी. जाऊ द्या, चला. अनित्य आकाशाधिक विषय नित्य बुद्धी. नित्य बुद्धी व्हायला लागली. पुढं दुःखरूप धनाधिक विषय. धन वगैरे हे सगळं काय आहे? दुःख देणार आहे. एका अभंगामध्ये याचं अधिक इत्यादीचं स्पष्टीकरण आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे इथपर्यंत दुःखाला कारण ठरणार आहेत. त्या अभंगात स्पष्टीकरण आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे 6चं स्पष्टीकरण दिलं. एवढे काय आहे? दुःखाला कारण आहे. पण आपली काय बुद्धी आहे? सुखबुद्धी. नाही नाही, सगळे सोयरे सांभाळले पाहिजेत, सगळे सोयरे असले पाहिजेत, सगळे सोयऱ्यांशिवाय कसं चालेल? कारण आपल्याला नावं ठेवायला सगळे सोयरेशिवाय दुसरं कोण आहे? आणि त्यामुळं सगळे सोयरे काय पाहिजे? असले पाहिजे, सुखबुद्धी. चला ठीक आहे. आकडा 4 असुची. असुची म्हणजे अनुक्रमणिका नसलेला पान असं आहे का? सूची शब्दाचा अर्थ काय घेतात? चौकट, अनुक्रमणिका वगैरे, बरोबर आहे. मग असुची म्हणजे सूचीरहित. सूची शब्दाचा इथं अर्थ काय घ्यायचा आहे? शुद्ध. जे शुद्ध नाही ते, जे शुद्ध नाही, पवित्र नाही, अमंगळ आहे. कोण? स्त्री, पुत्र, चुंबन अधिक 31 विशेष शुची बुद्धी. आता जे असुची अशुद्ध आहे त्याला आपण काय मानतो? शुद्ध मानतो. या सगळ्याला मग हे कोण आहे? 4 प्रकारचा जीव मानला आपल्याकडे. जीवाचे प्रकार किती? 4. कोणते? पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. यामध्ये 2 जण यात बसतात, पामर आणि विषयी. त्याला विषय खूप आवडतात, पामरालाही आवडतात आणि विषयीला सुद्धा आवडतात. आता पामराची व्याख्या पुढे येणार आहे, विषयीची सुद्धा येणार आहे. उत्तम पामर कोण? मध्यम पामर कोण? कनिष्ठ पामर कोण? उत्तम विषयी कोण? मध्यम विषयी कोण? इस भेदते चारी भांति की है. आता इथं 4 प्रकारची कार्यरूप अविद्या आहे. बघा, अविद्या सुरुवातीला 1 सांगितली. त्या अविद्येत पुन्हा 2 प्रकार केले. त्या 2 मध्ये मूल अविद्येत 2 केले. मूल अविद्येमध्ये कार्यकारणामध्ये कार्यामध्ये 4 केले. यहाँ पंचक्लेश के प्रसंग में उक्त 4 प्रकार की कार्य अविद्या का ग्रहण है. आता पंचक्लेश आम्ही तुम्हाला जो वर सांगितला आहे त्यात या सगळ्या प्रकारात काय घ्यायचंय तुम्हाला? पंचक्लेश मध्ये मूल तूल हे वरचं सगळंच घ्यायचं आहे का फक्त हे 4 आकडे घ्यायचे आहेत? उक्त 4 प्रकार की कार्य अविद्या का ग्रहण आहे म्हणजे आत्ता जे 4 सांगितलेत एवढेच वर घ्यायचे आहेत पंचक्लेशमध्ये. पंचक्लेशमध्ये सगळी अविद्या तुम्हाला आम्हाला इथं सांगायची नाही. आम्ही तुम्हाला अविद्या सांगायला लागलो हे बरोबर आहे. अविद्या सांगत असताना अविद्येचं जे टिप्पणी नंबर 66 मध्ये सुरुवातीपासून जो विचार आला तो आम्ही अविद्येच्या ज्ञानासाठी सांगितला, अविद्येचं लक्षण कळावं म्हणून सांगितला. पण सगळं लक्षण इथं घ्यायचं नाही आपल्याला. इथं घ्यायचं आहे ते फक्त हे 4 आकडे मुद्दे घ्यायचे आहेत. कोणते? आत्मबुद्धी, नित्यबुद्धी, सुखबुद्धी, सुचीबुद्धी. आता आपल्याला बुद्धीच्या प्रकारामध्ये सुद्धा हे स्वीकारता येतं. दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा असा एक अभंग आहे महाराजांचा. देवा नारायणा मला दुर्बुद्धी होऊ देऊ नको.
दुर्बुद्धी होऊ देऊ नको म्हणजे सुबुद्धी. मग फक्त बुद्धी, बुद्धीमधून सुबुद्धी कशाला म्हणावं, दुर्बुद्धी कशाला म्हणावं? सुबुद्धीचं लक्षण आणि दुर्बुद्धीचं लक्षण, या दुर्बुद्धीमध्ये हे 4 प्रकार: आत्मबुद्धी, नित्यबुद्धी, सुखबुद्धी, सुचिबुद्धी आपल्याला पाहता येते. चला, 66 नंबर टिप्पणीमध्ये पंचक्लेशात अविद्या बघितली आपण. आता अस्मिता. 67 नंबर टिप्पणी है, बुद्धि और आत्मा की एकता की जो प्रतीति सो अस्मिता है. बुद्धी आणि आत्मा यांच्या ऐक्याची प्रतीती, याला काय म्हणायचं? अस्मिता. तुम्ही म्हणाल मग बुद्धी आणि आत्मा एकच करायचं आहे आपल्याला, जीव कुठे आहे? बरं, जीवाला काय म्हणतात? चिदाभास. जीवाचं एक लक्षण काय आहे? चिदाभास. चित्तचा आभास, चैतन्याचा आभास कुठं पडला? अंतःकरणामध्ये. चला ठीक आहे, अंतःकरणात कुठं पडला? आत्म्यामध्ये पडला का आत्म्याचा पडला? आत्म्याचा. कुठं पडला? बुद्धीमध्ये. बुद्धी विशिष्ट चेतन, आपण पाठीमागं लक्षण बघितलंय. अविद्या विशिष्ट चेतन, अंतःकरण विशिष्ट चेतन, बुद्धी विशिष्ट चेतन. मग बुद्धी ही उपाधी आहे का बुद्धी ही आत्म्याला ऐक्यामध्ये स्वीकारली जाणारी उपाधी आहे? पण काही जणाला वाटतं बुद्धी ना आत्मा एकच आहे, आणि याही को सामान्य अहंकार भी कहते हैं. अस्मिता याचा अर्थ सामान्य अहंकार असं सुद्धा म्हटलं तरी चालतं. आता अहंकाराचे पुन्हा प्रकार: सामान्य अहंकार आणि विशेष अहंकार. आता विशेष अहंकार म्हणजे काय? विचारसागर सांगून सुद्धा आम्हाला विषय सुटत नसेल तर आमच्याकडे असलेला कोणता अहंकार आहे? विशेष. समाज ज्यांना विशेष व्यक्ती म्हणतो त्यांना झालेला अहंकार म्हणजे विशेष का? चला ठीक आहे. अस्मिता 67 नंबर टिप्पणी, बुद्धि और आत्मा की एकता की जो प्रतीति सो अस्मिता है, याला अस्मिता म्हणा. याही को सामान्य अहंकार भी कहते हैं, यालाच सामान्य अहंकार असं सुद्धा म्हणतात. आता पुढं राग शब्दावर 68 नंबर टिप्पणी, अनुकूलता के ज्ञान से जन्य जो बुद्धि वृत्ति सो राग है. अनुकूलता, एखादा पदार्थाच्या विषयी अनुकूलता जन्य बुद्धी. एखादा पदार्थ आला आणि तो आपल्याला आवडतोय, त्याच्याविषयी बुद्धी आपली काय होते? प्रवृत्त होते. याला काय म्हणायचं? राग. यालाच आसक्ती म्हणतात. काय म्हणतात? आसक्ती. बघा, चहा आला की आता वाटणाऱ्याला कळतं ना काय करावं, कधी वाटावं, कुठून वाटावं. पण बसलेली मंडळी तिथून सांगतात, अरे या बाजूनं वाटायला सुरुवात कर. आता जो वाटणार आहे त्याला डोकं आहे, त्यानं अनेक वेळा चहा वाटप केलेला आहे, पण आपली आसक्ती आपल्याला गप्प बसू देत नाही. राग. चला, द्वेष. द्वेषवर 69 टिप्पणी, प्रतिकूल वस्तु के ज्ञान से जन्य जो बुद्धि वृत्ति सो द्वेष है. याला तिरस्कार म्हणतात. याला काय म्हणतात? तिरस्कार. पाठीमागं आपण थोडं चिंतन केलंय. राग आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे तिरस्कार. अभिनिवेशवर टिप्पणी 70, मरण के भय से शरीर की रक्षा विषय जो आग्रह सो अभिनिवेश है. मला मरण येऊ नये या भीतीपोटी शरीराच्या संरक्षणाचा जो विचार चालू होतो, प्रयत्न चालू होतो, आग्रह करतो आपण, याला काय म्हणतात? अभिनिवेश. आता इथं विचारसागरमध्ये ही व्याख्या आहे. अभिनिवेश कशाला म्हणतात? या अभिनिवेशाचा विचार मांडत असताना
मरणाच्या भीतीमुळे आपल्या समोर हा विचार मांडला गेलेला आहे. चला ठीक आहे. अभिनिवेश इन पंचक्लेशंते रहित है. या पंचक्लेशाहून रहित, विभू व्यापक है, एक है, सजातीय भेद रहित है. ब्रह्म के सजातीय और ब्रह्म है नहीं. आता ब्रह्मासारखा दुसरा ब्रह्म आहे का? बघा, श्रीमद भागवत कथेमध्ये आपण ऐकतो, देवकी माता आणि वसुदेवानी अगोदरच्या जन्मामध्ये भगवंताची प्रार्थना केली, तपश्चर्या करून देवाला प्रसन्न केलं आणि देवानी विचारल्यानंतर तुम्हाला काय मागायचंय मागा. त्यावेळेला देवकी मातेनं सांगितलं तुमच्यासारखा मुलगा पाहिजे. देवानी मनामध्ये विचार केला माझ्यासारखा देता येत नाही, कारण माझ्यासारखा दुसरा नाहीच. मग माझ्यासारखा देता येत नाही म्हणून मलाच जन्माला यावं लागेल. म्हणून देव कृष्ण परमात्मा रूपी अवतारामध्ये देवकीच्या पोटी आले. देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला, दुसरा नाही म्हणून. ब्रह्म के सजातीय और ब्रह्म है नहीं. ब्रह्मासारखा दुसरा सजातीय आहे का? नाही. ब्रह्मासारखा दुसरा विजातीय आहे का? नाही. ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत आहे का? नाही. आता आणखीन तुमच्या चिंतनासाठी सांगतो, ब्रह्म स्वगत भेद रहित का? लक्षण मांडता आलं पाहिजे. ब्रह्म सजातीय भेद रहित का आहे आणि ब्रह्म विजातीय भेद रहित का आहे? आता या तिन्हीचं लक्षण आपल्याला मांडता येतं आणि मांडावं या दृष्टीनं इथं हा विषय तुमच्या समोर ठेवतो. राहिलेला जो विचार आहे, आणखीन एक पॅरेग्राफ आहे, त्याचं चिंतन आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.